रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. भारतातील अग्रगण्य असणारी रामा ॲग्रोटेक कंपनीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी संतोष बाचकर, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. मित्रांनो, आपण आता अशा एक प्रगतशील शेतकऱ्यांना भेटणार आहेत की ते गेले सलग 2 वर्षापासून रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरतात. सर, रामकृष्ण हरी. तुमची एक छोटीशी शेतकरी बांधवांना ओळख करून द्या. सुनील रामभाऊ जाधव, राहणार येवले आखाडा, तालुका राऊरी, जिल्हा अहमदनगर. आता हे जे रामा ॲग्रो तुमच्या हातामध्ये हे जे कांदे, ही जी साईज आहे किंवा आपले हे जे कांदे आज हार्वेस्टिंगला आहे, किती दिवसाची लागवड कधीची कांद्यांची? ही लागवड 20 ते 22 डिसेंबरची आहे. साधारणतः 2.5-3 महिन्याचे कांदे झालेले आहेत. म्हणजे 2.5 महिन्यामध्ये आज इतकी छान साईज आहे. बघायला गेलं तर 250-300 ग्रॅमपर्यंत साईज पोहोचलेले आहेत. तर रामा ॲग्रोटेकचे औषधं किती वर्षापासून तुम्ही वापरतात? 2 वर्ष झाले सलग. 2 वर्ष झाली आणि आताच हे दुसरं वर्ष. मागच्या वर्षी या क्षेत्रामध्ये किती टन कांदा निघाला होता? या क्षेत्रात 21 टन माल निघाला. 21 टन. शेतकरी मित्रांनो, 2025 सालामध्ये ह्या शेतकरी बांधवांनी खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना? हो. हा, नुसतं मी आपण शूटिंग काढतो नाही. 21 टन माल मी स्वतः काढलेला आहे. स्वतः काढलेला आहे. आणि मग आता ह्या वर्षी का रामा ॲग्रोटेक परत वापरलं? मग ते मागच्या वेळेस ॲव्हरेज जास्त भेटलं ना. हा, त्यामुळे मग आता ह्या वर्षी काय काय वापरलं तुम्ही? जे तुम्ही मागच्या वर्षी 21 टन कांदा काढला त्याच्या वरती रामा ॲग्रोटेकचा किती टक्के वाटा आहे? त्याचं जवळजवळ 99% 99% वाटा आहे. म्हणजे त्याच्या जेवावरती निघलं. आणि आता जर बघितलं तर किती ॲव्हरेज निघाल ह्या वर्षी? या वर्षी तेवढंच निघायला पाहिजे. तेवढंच ॲव्हरेज निघाला पाहिजे. शाश्वती तुम्हाला 22च्या आसपास. रामा ॲग्रोटेकचे जे कांदा स्पेशल असेल, पांढऱ्या मुळांची जादू म्हणजे रूट मॅजिक असेल, याच्यावर तुमचा किती टक्के विश्वास आहे? जवळ 100%. 100% विश्वास आहे. पांढरी मुळे भरपूर वाढते. आता शेतकरी बांधवांना तुमचा कांदा पीक, तुमच्या कांद्या पिकातला अनुभव, याच्याबद्दल 2 शब्द एक सांगा. रामा ॲग्रोटेकमुळे पांढरी मुळी आणि साईज चांगली होती आणि कांद्याची कलर आणि गळा भरपूर चांगला असतो, त्यामुळे उत्पन्न जास्त निघत. आता खर्चाची तफावत, रासायनिकचा खर्च, रामा ॲग्रोटेक आल्यावर खर्च, तुम्हाला बचत किती झाली हो? रासायनिक खर्च जास्त असतो आणि याचा खर्च कमी येतो. मग मला एक सांगा, हा जो कांदा आहे मित्रांनो, हा जर भुसाऱ्यात ठेवला सडतो का? नाही, खराब नाही होत ना. मागच्या वर्षीचा माझा कांदा शेवटपर्यंत तसाच राहिला होता. काजळी नाही, लाल नाही, पिवळा नाही. म्हणजे मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये भरलेला भुसारा मागच्या वर्षी म्हणजे दिवाळी झाली विकला. दिवाळी झाल्यानंतर विकला. शेवटच्या भावाच्या पिरियडला विकला मी. शेवटच्या भावाला खराब नाही झाला. त्याच्यात किती टक्के? थोडासा खराब निघला काहीतरी. म्हणजे 21 टनामध्ये 5 वेळा जास्त निघला, पण खराब. आता जो आपण 21 टन भुसारा भरला होता, याच्यामध्ये किती टन किंवा किती किलो नासका कांदा निघला, सडेल कांदा निघला? साधारणतः एखादी गुणी निघली. एखादी गुणी म्हणजे 50 किलो 21 टन मध्ये, म्हणजे काहीच नुकसान झालेलं नाही. नुकसान नाही. आता बऱ्याच शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडतो किंवा संभ्रम येतो की औषधं नेमकं वापरायचं आपल्याला, हा जो कांदा आहे आपला, हा भुसारा मालामध्ये सडतोय का काय? म्हणजे रिझल्ट वाटतं, हा रिझल्ट आहे, ठीक आहे. पण मित्रांनो, हा जो कांद्याची ही जी आताची जी क्वालिटी, अशीच क्वालिटी राहते का? शेवटपर्यंत माल खराब होत नाही. म्हणजे तुमचा काही रामा ॲग्रोटेक वरती 100% विश्वास आहे. हो, त्याच्यामुळेच परत डबल वापरला मी. परत डबल वापरायला लागले. परत डबल तेच घेतलं मग. त्याच्यापासूनच साईज एवढी झाली. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटसाठी आपण रामा ॲग्रोटेक कंपनीचं सुरुवातीला ज्यावेळेस तणनाशकाची फवारणी केल्याच्या नंतर बायोसमृद्धी कांदा स्पेशल, जेणेकरून त्याने काय झालं, फुटवा आणि पंजा झाला. नंतरचा दुसरा डोस आहे बायोसमृद्धी ऑल इन वन, बायोसृष्टी आणि रूट मॅजिक. हे जे या शेतकरी बांधवांनी आलटून पलटून या ठिकाणी वापरले, गेले 2 वर्षापासून वापरतात. यावर्षी त्यांना छान रिझल्ट आलेले आहे. आणि तुम्ही तुमच्या कांदा पीक असू द्या किंवा अन्य कोणतंही पीक असू द्या, डाळिंब असू द्या, संत्रा, मोसंबी, सीताफळ, ऊस, सर्वात महत्त्वाचं नगदी पीक म्हणलं तर महाराष्ट्रामधलं ऊस आहे. कोणत्याही पिकामध्ये जरी तुम्हाला बदल जर घडवायचा असला सर, आणि शेतकऱ्याला जर कमी खर्चामध्ये जर जास्त उत्पन्न वाढवायचं असेल तर काय करायला पाहिजे? फक्त रामा ॲग्रोटेक. फक्त रामा ॲग्रोटेक. दुसरं कसं वापरायला? दुसरा साईज होणार म्हणजे होणार 100%. हा तुम्हाला काही विश्वास आहे? माझा स्वतःचा अनुभव आहे. मित्रांनो, हे शेतकरी बांधव गेले 2 वर्षापासून रामा ॲग्रोटेककडे विश्वास ठेवणे, म्हणजे रिझल्ट असेल तरच लोक कंटिन्यू राहतात. रिझल्ट नसते, बरोबर आहे की नाही? येणारच नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आम्ही सतत सांगतो, रामा ॲग्रोटेकचे औषध हे रिझल्टचेच आहे. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये, पिकामध्ये जर तुम्हाला बदल घडवायचा असेल, क्रांती घडवायची असेल आणि जास्त उत्पन्न वाढवायचं असेल, माती जर जिवंत ठेवायची असेल, तर अवश्य एकदा रामा ॲग्रोटेकचे औषधं तुम्हाला वापरल्याशिवाय पर्याय नाही. सर, तुम्ही गेल्या 2 वर्षापासून सलग आमच्या रामा ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनल, रामा ॲग्रोटेक ह्या कंपनीच्या दर्जेदार उत्पन्नावरती विश्वास ठेवला, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्ही दिलेल्या ह्या छोट्याशा माहितीबद्दल, म्हणजे तुमची आजची माहिती हे भविष्यात कितीतरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचाही फायदा बरोबर आहे, नक्कीच होणार आहे. बरं, आता ही जी शूटिंग आहे ही खरी का खोटी सांगायची? एकदम खरी. एकदम खरी. एकदम खरी. हो.